नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्याबद्दल आज सर्वांनाच माहीत आहे. त्यांना मुले किती होती याबद्दलही सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्याला माहीत आहे की देवादिदेव महादेव यांना 2 मुले होते. एक होते कार्तिकेय महाराज आणि दुसरे म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा. पण महादेवांना आणि माता पार्वती यांना एक मुलगी सुद्धा होती. हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांना कोणती मुलगी होती, त्या मुलीचे नाव काय होते, आज आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. तर त्या मुलीचे नाव होते अशोक सुंदरी. अशोक सुंदरी ही एक हिंदू देवी आहे. ती शिव आणि पार्वती यांची कन्या आणि नहुषाची पत्नी आहे. पद्मपुराण वगळता ती कोणत्याही प्रमुख हिंदू ग्रंथात आढळत नाही. माता पार्वतीने तिचा एकटेपणा कमी करण्यासाठी कन्येची इच्छा केली, तेव्हा कल्पवृक्षापासून अशोक सुंदरीची निर्मिती झाली. तिच्या नावातील शब्द तिच्या निर्मितीतून आला आहे. अशोक म्हणजे पार्वतीच्या शोकाच्या सहजतेचा संदर्भ, ज्याचा अर्थ दुःख आहे. तर सुंदरी म्हणजे सुंदर अशी मुलगी. यामागे एक रंजक कथा आहे. ती कथा आपण बघूया. अशोक सुंदरीचा जन्म पद्मपुराणात नोंद आहे. नहुषाच्या कथेतील एका प्रकारात पार्वतीने एकदा शिवाला विनंती केली की तिला जगातील सर्वात सुंदर बागेत घेऊन जा. तिच्या इच्छेनुसार शिव तिला नंदनवनात घेऊन गेले, जिथे पार्वतीला कल्पवृक्ष नावाचे एक झाड दिसले, जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते. पार्वतीला मुलगा कार्तिकेय मोठा झाला होता आणि कैलास सोडून गेला होता. त्यामुळे एक आई म्हणून तिला खूप दुःख आणि एकाकीपणा आला. तिने आपले एकटेपणा संपवण्यासाठी इच्छा पूर्ण करणाऱ्या झाडाकडून मुलगी मागितली. तिची इच्छा पूर्ण झाली आणि अशोक सुंदरीचा जन्म झाला. माता पार्वतीने भविष्यवाणी केली की अशोक सुंदरी चंद्रवंशातील नहुषाची विवाह करेल, जो स्वर्गाचा राजा इंद्राच्या बरोबरीचा असेल. एकदा अशोक सुंदरी आपल्या दासींसोबत नंदनवनात फिरत असताना हुंडा नावाच्या राक्षसाने तिला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. तथापि देवीने राक्षसाची प्रगती नाकारली आणि नहुषाशी लग्न करण्याच्या तिच्या नशिबाची माहिती दिली. हुंडा विधवेचा वेश धारण करत होता, जिच्या पतीचा त्याने खून केला होता, आणि अशोक सुंदरीला तिच्या आश्रमात जाण्यास सांगितले. देवी वेशात राक्षसासोबत गेली आणि आपल्या महालात पोहोचली. तिने त्याचा विश्वासघात शोधून काढला आणि त्याला नहुषाकडून मारले जाण्याचा शाप दिला आणि तिच्या आईवडिलाच्या निवासस्थानी कैलास पर्वतावर पडून गेली. हुंडा आपल्या राजवाड्यातून अर्भक नहुषाचे अपहरण करतो. तथापि हुंडाच्या एका दासीने त्याची सुटका केली आणि वशिष्ठ ऋषींच्या देखरेखीखाली दिले. काही वर्षानंतर नहुषा मोठा होतो आणि हुंडा मारण्याच्या त्याच्या नशिबी समजते. हुंडा अशोक सुंदरीचे अपहरण करतो आणि तिला सांगतो की त्याने नहुषाची हत्या केली आहे. देवीला एका किन्नर जोडप्याचे सांत्वन दिले, ज्याने तिला नहुषाच्या आरोग्याची माहिती दिली आणि भविष्यवाणी केली की ती ययाती नावाच्या शक्तिशाली पुत्राची आणि 100 सुंदर मुलींची आई करेल. नहुषाने हुंडाशी युद्ध केले आणि घनोघर युद्धानंतर त्याचा पराभव केला आणि ज्याच्याशी त्याने विवाह केला त्या अशोक सुंदरीला सोडवले. कालांतराने इंद्राच्या अनुपस्थितीत नहुषाला तात्पुरते स्वर्गाचे अधिकारी बनवले गेले. अशोक सुंदरी पद्मपुराण वगळता कोणत्याही महत्त्वपूर्ण हिंदू धर्मग्रंथात आढळत नाही. शिवाच्या जीवनावरील देवो के देव महादेव या दूरचित्रवाणी मालिकेत तिच्या भूमिकेतील ती अनेकांच्या लक्षात आली. तर मित्रांनो,
तुम्हाला याआधी अशोक सुंदरीबद्दल माहीत होते का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद मित्रांनो.